आता मी हे 3 वर्षापासून वापरतोय. 3 वर्ष झाली 3 आपल्याला. वर्ष झाली मला बरं. बॅग बसून. आज माझ्या वाला रासायनिक खर्च फक्त 20%, 80% माझ्या खर्चाची बचत आहे. 80% खर्च 80% तुमचा याच्यामुळे वाचला. वाचतोय. कुठंतरी आपल्या पुढल्या पिढीला जमीन गेली पाहिजे, ठेवली पाहिजे. आपली जशी पंजोबाने दिली, आज्याने दिली, त्या हिशोबाने सेंद्रिय शेतीशिवाय पर्याय नाही म्हणून आम्ही त्याच्याकडे वळालो, की जेणेकरून आपला खर्च कमी होऊन नफा वाढत. तुमच्या शेतामध्ये जागेवर उकरताना आपल्याला गांडूळ मिळतात. गांडूळ मिळणार, गांडूळ मिळतील का त्याच्यानंतर बहुत भुसभुशीत झालेली दिसेल गांडुळाने आणि पांढरी मुळी पण दिसेल. जीवामृत बनवायला ज्या काही निविष्ठा लागतात त्या प्रत्येक शेतकऱ्याच्या, माझ्याच घरी नाही, प्रत्येक शेतकऱ्याच्या घरी असतात. प्रत्येकाच्या घरी एक गाय तर असते. एक गाय असली म्हणजे तुमचा 50% जीवामृतचा खर्च वाचला. तिचंच शेण, तिचंच गोमतीर, तिच्याच दुधापासून ताक बनवायचं आहे. ती निविष्ठा तर तिथंच झाल्या. बरोबर. त्याच्यानंतर तुम्हाला बाकी गुळ आणायचा आहे, फक्त गुळाचा खर्च करायचा आहे. बरोबर. आणि तांदूळ तर उपलब्ध असतात प्रत्येकाकडे. त्या 6 निविष्ठा ज्या आहे आणि आपल्याला एम कल्चर वापरायचे त्याच्यासाठी, तेवढ्या वापरायचे आहे फक्त. तुम्ही जे रॉ मटेरियल टाकता त्याचं सगळं पाणी सगळं होतं पाणी होतं. आणि तेच पाणी तेच आपण पाणी पुढे मग हो. वापरतो. हो. काय टेक्नॉलॉजी. आपण जो स्ट्रक्चर पाहत आहोत आता, हे किती बाय कितीचं स्ट्रक्चर आहे. हे 20x5 स्ट्रक्चर आहे आपलं. 20x5 स्ट्रक्चर आहे. आता याच्या आधी आम्ही ना 200 लिटरच्या बॅलर मध्ये बनवायचं जीवामृत. बॅरल मध्ये म्हणजे आपल्या टाक्यामध्ये 200 लिटरच्या टाकीमध्ये बरं. बनायचं. पण ती बनवणं, रोज ते डवळणं, त्याच्यानंतर टाकणं ही खूप किचकट प्रक्रिया होती. त्याच्यासाठी लेबर भेटत नव्हतं, लेबर लागायचं.